अरे बापरे प्रेक्षकांनो, आज तर खूपच भयंकर दाखवलंय त्यांनी प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये। मुक्ताने वाभाडे काढलेत जवळपास सागरचे मीडियासमोर। आता तिची बहीण म्हणते जे काही केलं ना मुक्ताने ते अगदी योग्य केलं। मिहिका पण म्हणते ताई किती छान बोलली नाही आज। आता हा मंजिरीचा नवरा म्हणतो मयुरेश, मुक्ताच्या मनात आतापर्यंत जे काही होतं ना ते सगळं निघालंय, मनात साठलेलं। पण आता इंद्राताई म्हणतात तुमच्या पोरीने हे चांगलं नाही केलं, माझ्या मुलानं तुमच्या पोरीचं मोडलेलं लग्न जुळवून आणलं होतं, पण तुम्ही हे सगळं असं नसतं करायचं। तुमच्या मुलीने 4 चौघात असे टीव्हीवर माझ्या पोराचे वाभाडे का काढले? नाही नाही, तुमच्या पोरीने हे चांगलं नाही केलं। खरं तर मी इथे माफी मागायला आले होते तुमची। इंद्राताई खूप रडायला लागतात। त्या म्हणतात की माझा सागर तुम्हाला वरवरून खूप कडक वाटतो, पण तो तसा नाही आहे, तो खूप मवाळ आहे। त्यानं माझ्या सईची लहानपणापासून काळजी घेतली आहे। नाही नाही, मी तुम्हाला आता ना कधीच माफ करणार नाही, तुमच्या पोरीचं कधीच भलं होणार नाही, तिला एका आईची हाय लागेल असं म्हणून रडत रडतच त्या घरातून निघून गेलाय। पण माधवीताईंना मात्र फार वाईट वाटतं। त्या म्हणत असतात अहो असा तळतळाट नका हो देऊन जाऊ, आणि त्या स्वामींना प्रार्थना करतात स्वामी अहो हे सगळं काय चालवलंय तुम्ही। मुक्ता आता घरी येत असते तेव्हा सगळीकडे चर्चा असते ती मुक्ता आणि सागरच्या इंटरव्ह्यूचीच, म्हणजे अगदी त्यांच्या कॉलनीतच काय तर अख्ख्या महाराष्ट्रभर असं त्यांनी दाखवलंय। असो, पण आता रस्त्यामध्ये सागर घरी येत असतो तर मिहिरला सारखे कॉल येत असतात, तो ब्लूटूथवर बोलतोय आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टसुद्धा मोडले आहेत समोरच्या लोकांनी हे सांगून की सागर कोळी जर त्याच्या मुलीचीच काळजी घेत नाही तर लहान मुलांसाठी काय प्रोडक्ट बनवणार, ते कसले तरी फिशचे प्रोडक्ट बनवणार असतो तो। आता हे सगळं ऐकून सागर खूप वैतागत असतो, बोल ना मिहिर बोल, हेच बोलतायत ना लोक की सागर कसा काळजी घेत नाही मुलीचा, कसा केअरलेस आहे। तर आता ह्या मुक्ताला तिच्या आईचा फोन येत असतो, ती दाराच्या बाहेरच उभी असते घराच्या, पण ती फोन उचलत नाही, ती खूप डिस्टर्ब झालेली असते। ती तिथेच जिन्यामध्ये बसते आणि तिला झालेला सगळा फ्लॅशबॅक आठवतोय आणि तेवढ्यात वरून गच्चीवरनं सई खाली येते आणि मुक्ताचे डोळे मिटते। मुक्ता बरोबर ओळखते सई। आता सई म्हणते मुक्ता आंटी तू कसं काय ओळखलंस मला? मुक्ता म्हणते की इतके कापसासारखे मऊ हात 2च जणांचे असतील, एक ससुल्याचे आणि दुसरे सईचे। आता मुक्ता रडत असते तेव्हा सई म्हणते काय झालं मुक्ता आंटी तुला, का रडतीयेस, कुठे लागलं का, कोणी बोललं का? मुक्ता आता तिच्या हृदयावर हात ठेवते तेव्हा सई म्हणते काय झालं तुला? मुक्ता म्हणते इथे लागलं। मग सई तिचा गोड पापा घेते आणि म्हणते मी आहे ना, मी बरं करते तुला। आणि आता मुक्ता तिला जवळ घेऊन म्हणते हे तर सगळ्या आजारावरचं औषध आहे। इकडे हा हर्षवर्धन नशिबाचा खिसा फाटला ना की सगळंच हातातून निसटायला लागतं। आता असा बोलत बोलत तो फोन करतो त्या जर्नलिस्टला आणि तिला म्हणतो वा तू खूप छान काम केलंस, आता फक्त मी सांगतोय तेवढं कर, तुझी मदत लागेल मला। तेव्हा ती जर्नलिस्ट म्हणते तुझ्यासाठी काहीही हर्षवर्धन। आणि इकडे सई खूप खुश असते, ती सहज मुक्ताला म्हणते मुक्ता आंटी उद्या दसरा आहे आणि तिकडे ना पलीकडच्या बिल्डिंगमध्ये रावणाला जाळणार आहे, तू चलशील का ग माझ्याबरोबर? मुक्ता म्हणते तुला रावण बघायचा आहे का, जाऊयात ना आपण। पण आता सई विचारते रावण का जाळतात ग मुक्ता आंटी? मुक्ता म्हणते की रावण, अगं रावण म्हणजे आपल्या ह्युमनमधला बॅड हॅबिट्स असतात, त्या बॅड हॅबिटमुळे इतरांना त्रास व्हायला लागला ना की मग रावण जाळला जातो। मुक्ता मग तिला रामाची, सीतेची आणि रावणाची कथा सांगते। सई खूप एन्जॉय करत असते ती कथा, ती आपल्याला ऐकवली नाहीये। पण तेवढा सागर येतो घरी आणि सईवर खूप जोरात ओरडतो सई काय करतेस तू इथे, तुला किती वेळेला सांगितलं मी ह्या बाईपासून दूर राहा म्हणून, कळत नाही का तुला? सागर एवढ्या जोरात ओरडतो की सईच्या डोळ्यातून टचकन पाणीच येतं। आता तो मिहिरवरही ओरडतो, आधी तर तो मुक्तावर ओरडतो तुम्हाला कितीदा सांगितलंय मी की माझ्या मुलीपासून आणि माझ्या फॅमिलीपासून दूर राहा। मिहिर बघत काय बसलाय, ने सईला आतमध्ये। आता मिहिर गोड गोड बोलून सईला आतमध्ये नेत असतो, पण आता सई मात्र सारखी मुक्ताकडे बघत असते। सईला काही तिथून जायची इच्छा नसते मुक्ताच्या जवळून, पण सई म्हणजे घरात जाईपर्यंत अशी रडतीये असं त्यांनी दाखवलंय। आणि मुक्ता आता डोळे मिटून घेते, पुन्हा तेच म्हणजे ये रे माझ्या मागल्या सुरूच। पण मुक्ताला माहीत नाही आहे, तिने मीडियासमोर सागरचे वाभाडे काढून खूप मोठा काय म्हणता येईल त्याला, खूप मोठे दुष्परिणाम सईला त्याचे भोगावे लागणार आहेत। सागर म्हणतो तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की माझ्यापासून आणि माझ्या घरापासून दूर राहा, मला असं वाटलं होतं तुम्ही माझ्या सईची मदत केली म्हणून झालं गेलं विसरून नवीन सुरुवात करणार होतो मी, पण नाही, तुम्ही आहात तशाच आहात,
तुम्ही हे चांगलं केलं नाही. आता मुक्ता म्हणते धमकी देताय का तुम्ही? तेव्हा सागर म्हणतो धमकी नाही देते, वॉर्निंग देतोय. पुन्हा लक्षात ठेवा, माझ्यापासून, माझ्या मुलीपासून आणि माझ्या फॅमिलीपासून लांब राहायचं. मुक्ता पुन्हा म्हणते मी जर लांब राहिले असते तर तुमची मुलगी आज तुम्हाला दिसलीच नसती. सागर म्हणतो त्याचसाठी तुम्हाला माफ केलं होतं, पण तुम्ही. आणि आता इकडे आपण बघतोय की सकाळी सकाळी सगळेच जण दसऱ्याची पूजा वगैरे घालतायत आणि त्या माधवीताई पुरूला म्हणताय पुरू सरस्वती काढली करे. आता त्यांच्या मिस्टरांनी छान सरस्वती काढली आणि सगळ्यांचीच पूजेची तयारी सुरू आहे. आणि इकडे सागरच्या घरात एकविरा आईची पूजा चालू आहे आणि शस्त्रपूजा पण सुरू आहे. या इंद्राताई अतिशय मनोभावे पूजा करत असतात दसऱ्याची आणि आईला प्रार्थना करतात की आई एकविरे माझ्या पोरांचं कल्याण होऊ दे ग आई, आई एकविराईचा उदो उदो असं म्हणून ते प्रार्थना करताय. तिथे सईसुद्धा आहे आणि सईसुद्धा खूप खुश असते पूजा करताना. मग सागरच्या हाताने आरती वगैरे झाली आहे असं त्यांनी दाखवलं आहे. आणि इकडे ह्यांच्या घरीसुद्धा म्हणजे मुक्ताच्या घरीसुद्धा पूजा अगदी व्यवस्थित सुरू असते. आणि अचानक त्यांना खाली खूप मोठा कल्लोळ ऐकायला येतोय, म्हणजे आवाज ऐकायला येत आहे मोठ्या मोठ्याने. खाली काही बायका घोषणा देत असतात, सागर कोळी हाय हाय, सईला आई मिळालीच पाहिजे असं मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असतात. सागर म्हणतो काय चाललंय हे? इंद्राताई म्हणतात अरे बाबा बघ तरी. सागर आता खाली जायला निघतो, मिहीरही त्याच्या मागे जातो. इंद्राताई म्हणतात मी पण जाते, थांबा. कोमल तू सईला सांभाळ बरं. आणि इकडे माधवीताई सुद्धा वरून त्यांच्या घरातनं खिडकीतून बघत असतात काय चालू आहे हे सगळं. आता मुक्ता म्हणते आई आई ते सई म्हणतायत का? माधवीताई म्हणतात स्वामी हे काय चालू केलंय आता? मुक्ता म्हणत असते अगं आई ते सईचं नाव घेतायत वाटतं, मला खाली जायला हवं. माधवीताई म्हणतात अगं मुक्ता त्यांचं ते बघून घेतील ना, आता तू कशाला खाली जातेस बाई? पण मुक्ता काही ऐकत नाही, अगदी ॲज युजल, आणि ती खाली जातेच. इकडे इंद्राताई खाली त्या बायकांवर येऊन ओरडतात काय ग काय तमाशा लावलाय? माझ्या घरी काय शिमगा वाटला काय तुम्हाला? कशाला बोंबा मारताय? त्या बाया म्हणत असतात की सागर कोळी हाय हाय, तुम्ही तुमच्या मुलीची नीट काळजी घेत नाही, आम्ही तुमच्या मुलीला न्यायला आलोय. आता असं ऐकल्यानंतर इंद्राताई खूपच घाबरून जातात. सागरही घाबरतो. पण आता इंद्राताई म्हणतात खबरदार जर माझ्या सईला कोणी हात लावला तर. तुम्हाला कोणी सांगितलं ग हे सगळं करायला? ती सईची आजी जितीये तवर तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. हिम्मत असेल तर या समोर माझ्या सईला घ्यायला. कोण पाठवलं ग तुम्हाला? आणि आता इथे ती सईची आई दाखवली आहे सावनी, ती गाडीमध्ये बसलेली असते मस्त. आणि मग ती हर्षवर्धनला कॉल लावते आणि म्हणते हर्षवर्धन अरे हा ड्रामा किती वेळ सुरू राहणार आहे? तेव्हा हर्षवर्धन तिकडनं म्हणतो माझ्याशी प्रेम करायपूर्वी तू विचार करायला हवा होतास या गोष्टींचा. सावनी म्हणते कम ऑन हर्षवर्धन, तुला काय लागतंय रे तिथे घरी बसून बोलायला? इथे मला किती टेन्शन आलंय, तुला माहिती आहे ना तो सागर कसा विचित्र आहे आणि त्याच्या घरचे सुद्धा. हर्षवर्धन म्हणतो डोंट वरी, अगं आईच्या प्रेमापुढे कसलंच प्रेम मोठं नसतं, तू फक्त दिलेलं काम व्यवस्थित कर. आणि आता ती सावनी फोन ठेवून देते. पण इंद्राताई या बायकांवर खूप डाफरत असतात. काय ग कशापायी एवढा आरडाओरडा करता ग तुम्ही? माझी सई काय तुम्हाला बकरी वाटली का मांजर वाटली की तुम्ही उचलून घेऊन जाताल तिला? ही इंद्र जित्ती आहे ना तवर सईच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. पण त्या बायका तरी पण घोषणा देत असतात की तुमचा मुलगा तुमच्या नातीची काळजी घेत नाही, हे सगळ्या मीडियासमोर आम्हाला काल कळलंय. आणि मोठ्या मोठ्याने पुन्हा घोषणा देत असतात. काही झालं की या घोषणा द्यायला लागतात बाया, सागर कोळी हाय हाय, सईला आई मिळालीच पाहिजे. म्हणजे जरा हॉरेबलच आहे. पण आता ती बाई म्हणते थांबा थांबा, यांनी ऐकलं नाही तर आपण घरात घुसून सईला बाहेर काढू. इकडे हर्षवर्धन त्या जर्नलिस्ट कौतुक करत असतो की तू खूप बरोबर आणि भारी सगळं केलंयस म्हणून वगैरे वगैरे. ती जर्नलिस्ट म्हणते की मी आगीत तेल ओतायचं काम केलंय फक्त, बाकी प्लॅनिंग तुझीच होती. हर्षवर्धन म्हणतो अगं त्यालाही फार महत्त्व आहे. आता सावनी त्या बाईशी बोलत असते, म्हणजे जी तिथे घोषणा देते ना बाई मोर्चामध्ये हेड आहे त्यांची, ती सावनी म्हणते हे किती वेळ चालणार आहे? हे बघा तो सागर आणि त्याच्या घरची खूप विचित्र माणसं आहेत. ती बाई म्हणते तुम्ही काळजीच करू नका, आमच्या बायकांमध्ये एवढी हिंमत आहे ना त्या घरात घुसून तुमच्या सईला बाहेर काढतील. ती सावनी म्हणत असते तुम्हाला जे काय करायचंय ना ते प्लीज लवकरात लवकर करा. तेव्हा ती बाई म्हणते ठीक आहे डोंट वरी, पण तुम्ही बाहेर आला तर बेटर होईल, शेवटी तुम्हीच सावनीच्या आई आहात ना. सागर म्हणत असतो नाही मी सावनीचा बाबा आहे आणि सावनीला मी कोणाच्याही हाती देणार नाहीये. ती बाई म्हणते तुम्हाला द्यावंच लागेल, नसता आम्ही पोलीस कंप्लेंट करू. हे ऐकल्यानंतर सागर जरा घाबरतो आणि इंद्राताई सुद्धा घाबरतात. पण सागर जरा पॅनिक झालेला असतो या सगळ्याच गोष्टींमुळे, कारण त्याला सईला द्यायची इच्छाच नसते. प्रेक्षकांनो खरं तर मुक्ताला सागरला एवढ्या मोठ्या मीडियामध्ये बोलायची गरजच नव्हती. काय जे बोलायचं होतं ते तिने घरात बोलायला हवं होतं. आणि सॉरी इंद्राताई हे माधवीला बोलतात सुद्धा बरं का. आता सागर म्हणतो थांबा मीच पोलिसांना बोलवतो. मिहीर म्हणतो दादू जरा शांत हो, तू सध्या हायपर होऊ नकोस. आता ते सागरचे वडील म्हणतात तायांनो अहो तुम्हाला नेमकं काय पाहिजे?
ती बाई म्हणते तुमची नाच सई तिला तिच्या आईकडे सुपूर्त करायला आलोय आम्ही. आता ही इंद्रा कोळी म्हणते तुम्हाला काय माहिती हो ती सावनी कशी येते, ती माझ्या सईला टाकून गेली होती आणि मी तिची आजी जितीये ना तवर मी तिच्या हवाली माझ्या सईला करणार नाही. आता ही बाई म्हणते की कायद्याने 9 वर्षापर्यंत आईचाच अधिकार असतो लहान मुलांवर. तुम्ही सईला असं तुमच्याकडे दांबून ठेवू शकत नाही, आम्ही जबरदस्ती सईला इथून घेऊन जाऊ. सागरला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं, पण शेवटी या सगळ्यांनाच नाईलाज असतं, सईला खाली बोलवावं लागतंय. आता इंद्राताई पण म्हणतात जा बाबा लकी जा, आपल्या सईला खाली घेऊन ये. आणि आता मिहीर सागरला समजवत असतो दादा तू टेन्शन घेऊ नकोस, हे सगळं मीडियामध्ये जास्ती हायलाईट होईल, तू फक्त शांत राहा, काहीच रिॲक्शन देऊ नकोस सध्या. आता सई खूप भांबवलेली आहे एवढ्या मोठ्या गर्दीला बघून. कोमल तिला खाली आणते आणि समजवते बाळा काही होणार नाही, मी आहे ना. आणि ती म्हणते ही आमची सई आणि ती अतिशय सुखरूप आहे आणि चांगल्या हातामध्ये आहे, तुम्ही विनाकारणच आरडाओरडा करताय तिथे येऊन. अरे देवा प्रेक्षकांनो, मुक्ताला ना तिने केलेल्या कृत्याचा फार पश्चाताप होणार आहे पुढे, पण त्यांनी भारीच दाखवलंय प्रेक्षकांनो. एवढूशा गोष्टीचा किती मोठा गोंधळ होऊन बसलाय. आता ह्या सगळ्या प्रसंगामुळे मुक्ताला कळणार आहे की नेमकी सावनी आहे तरी कशी. पण इंद्राताई मात्र आता खूप रडताय प्रेक्षकांनो. आता थोड्याच वेळात मी पुढील भाग प्रदर्शित करत आहे, त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. पुढे खूप ड्रामा झालाय या मालिकेमध्ये. पुन्हा प्रतीकला बोलवून मुक्ताचं लग्न मोडलंय आणि बरंच काही झालंय. लवकरच भाग 2 मध्ये, त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.